राम राम मंडळी, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. सो आजचा ब्लॉग आमचा सिरीज गणपती नाही थांब आम्हाला बोलून घेऊ दे पहिले. ओके बोलून घे बाबू. आजचा ब्लॉग आपलं काय होणार आहे? गणपती बाप्पा डेकोरेशन बघायला चाललोय आपण ना. सो आजचा ब्लॉग हा गणपती सिरीज पार्ट 2 होणार आहे. कारण आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही गणपती डेकोरेशन बघायला चाललोय. गणपती डेकोरेशन साठी सामान किंवा कसं होतं ते बघूया. अजून फिक्स नाही केलं आम्ही की डेकोरेशन घरी करायचंय की रेडीमेड डेकोरेशन उचलून आणायचं. कारण ह्या वर्षी दरवर्षी आम्ही घरीच डेकोरेशन करतो, पण यावर्षी हा छोटा मोदक आमच्या सोबत असल्यामुळे थोडा अवघड जाणार आहे डेकोरेशन करायला घरी. डेकोरेशन करणं जाम म्हणून मी विचार केला की यावर्षी रेडीमेड डेकोरेशन आणि मखर टाईप किंवा आर्टिफिशियल फ्लावर्स किंवा असं रिअल फ्लावर्सचं डेकोरेशन जे मिळतं सेटअप, तो आणायचा विचार चाललाय आमचा. म्हणून म्हटलं आज बघून येऊया आपण कसे नाही. सो आता आम्ही चाललोय आणि बघूया आता जाऊन डेकोरेशन 2-3 ठिकाणं आम्ही बघितली होती ऑनलाईन, पण ठाण्यामध्ये कुठे डेकोरेशन आहेत चांगले. सो तिथे जाऊन आता आम्ही बघणार आहे कोणतं डेकोरेशन कसं आवडतं आम्हाला काय. चला भेटूया डायरेक्ट डेकोरेशन शॉप मध्ये. चला मी आलो आता पहिल्या शॉप मध्ये बघायला. भरपूर डेकोरेशन आहे तिथे. 7,000ला आहे. हो 3.5 बाय 3.5 हाईट आहे. किती मोठं आहे. हा हे कितीला आहे? 25,000ला. एवढ्या तर खऱ्या फुलांचं डेकोरेशन वगैरे. नाही पण छान आहे. गणपती डेकोरेशन किती महाग झालेत. छान महाग झालेत भाई गणपती डेकोरेशन आजकाल. आम्ही आधी करायचो तेव्हा एवढे महाग नव्हते. खोट्या फुलांचे डेकोरेशन 12,000 काहीच नाही मिळालं आणि खूप ओव्हर रेटेड आहे. खूप जास्त प्राइस आहे त्यांची. आणि अरे केस काढतो. खूप जास्त प्राइस आहे फर्स्ट शॉप मध्ये आम्ही बघितलं तिथे. सो आम्ही आता अजून एका नवीन दुसऱ्या शॉप मध्ये आलो बघायला. बघूया कसे आहेत, आवडतायत का. वा सुंदर आहे. प्राइस काय पण त्याची. अरे हे करू शकतो आपण पण घरी, माहितीये का. इझी आहे हे करायला. मला हे प्राइसच्या मनाने जास्त ओव्हर प्राइस वाटतंय बघायला. सो सेकंड शॉप मध्ये पण आम्हाला काही भेटलं नाही आवडीचं. आवडतच नाहीये. डेकोरेशन असले की मोठे आहेत, आम्हाला पाहिजे तेवढ्या साईजचे, पण प्राइस एवढे आहेत 12,000 15,000. त्याच्यापेक्षा अर्ध्या प्राइस मध्ये आम्ही घरी डेकोरेशन करू. इतकं सगळं रॉ मटेरियल गोळा करून सगळं घरी बनवलं तरी पण ह्याच्यापेक्षा कमी पैसे लागतील आपल्याला सगळं करायला आरामात. आणि हे इतकं प्राइस इतकं प्राइस सांगतायत का हे बघूनच हातरलं आम्ही. म्हणजे हे आपण फर्स्ट टाइम घेतो असं. इतक्या वर्षात कधी आम्हीच घेतलं नाहीये हे. सो मागचे 4 वर्ष आम्ही गणपती बसवतोय, पण आम्ही मागचे 4 वर्ष झाले स्वतःच आम्ही गणपती बसवतोय, पण मागचे 4 वर्ष झाले आम्ही डेकोरेशन स्वतःच करतोय घरी. आणि या वर्षी म्हटलं की बाबूमुळे आपण म्हटलं होतं म्हणजे हा छोटा आहे ना, हा करून देणार नाही, म्हणून आम्ही म्हटलं डेकोरेशन बघूया येऊन कितीला आहेत, कसे भेटतात वगैरे. पण एक्सपेक्टेशनच्या बाहेर आहे. पॉकेटच्या पण बाहेर आहे आणि एक्सपेक्टेशनच्या पण बाहेर आहे. पॉकेटच्या बाहेरचा प्रश्न नाहीये, पण हे बघ आपण एवढे पैसे इथं पे करणार आणि ते इतकं वर्थच नाहीये. त्याचा वर्थ नाहीये. वर्थ असेल ना तर आपण करायला पण करू शकतो. म्हणजे वर्थच नाहीये तेवढे पैसे. 30 आणि 25 हजारचे डेकोरेशन. सिरियसली 15,000 18,000 चमकी लागली माझ्या तोंडाला. हे सगळी डेकोरेशनची जे आवडतात ना ते 15,000च्या वरच. एक पण 15च्या खाली नाहीये. घ्यायला प्रॉब्लेम नाहीये, पण ते वर्थ इट नाहीत. वर्थच नाहीये. बरोबर. हा ना. आता आम्ही असं ठरवलंय का आपण आम्ही आता परत मार्केटला चाललोय दुसरीकडे.
तिकडे जाऊन पण बघणार आम्ही, हा. अजून डेकोरेशन बघणार. तर काही आवडतंय का, नाही आवडलं तर आम्ही फायनली घरीच करणार आहे. रॉ मटेरियल आणणार आणि रॉ मटेरियल घेणार आज आणि घरीच करणार. चल. बघूया आता त्या शॉप मध्ये आवडतंय का. तो तिसऱ्या शॉप मध्ये आलेलो आता. इथे आपल्याला मकर किवासन वगैरे आहेत बरेच. परत एकदा डिसअपॉइंटमेंट झाली ती. तिसऱ्या शॉप मध्ये गेलो, मकर वगैरे शिवासन वगैरे आहेत तिथे, पण ते पण आवडले नाही. ते पण नाही आवडले. प्राइजेस आहेत ओके त्याचे, ओके हा. पण ते आवडले नाही आम्हाला. स्वतः आम्ही ठरवतोय आता परत काय काय करायचं आता, काय करायचं हा विचार चाललाय आमचा. कारण इतके शॉप्स 3-4 शॉप्स बघितले आपण, पण आपल्याला नाही आवडत आहे. सो आता थोडासा जुगाड करायचा विचार चाललाय आमचा. बघूया कसं होऊ शकतं. मार्केट फिरतोय आम्ही. लेट्स सी. आणि आता एका ठिकाणी ज्यूस प्यायला बसलोय, कारण आम्हाला काही सुचत नाहीये सगळं. आणि मी आता फोन केलेला माझ्या एका मित्राला, तो डेकोरेशन करतो रिअल क्लासचे. तो त्याच्याकडून मी आता फोटोज मागवले डेकोरेशनचे. आणि बघूया आता पुढे काय होतं. त्याच्यातून आम्हाला काही आवडलं, त्या डेकोरेशन करून आम्हाला काही आवडलं तर आम्ही ते पण फायनल करू. पण आतापर्यंत तरी आम्हाला इथे कोणतंच डेकोरेशन नाही आवडलंय. सो आम्ही आता एका ठिकाणी आलो आणि ज्यूस पितोय. ज्यूस पिऊन झालं की घरी जाऊ. Do you hear that? My sanity. सो गाईज आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. आम्ही आज खूप जास्त डिसअपॉइंट झालोय, पण ठीक आहे, काही ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. सो आम्ही विचार केला की काहीतरी जुगाड करून शॉर्ट बट स्वीट आणि सिम्पल डेकोरेशन करूया. आता ते बघूया कसं वर्कआउट होत आहे. येस, आजच्यासाठी एवढंच. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. करा. येस, बाय बाय.